हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या संपदा टेलर ट्रिक्स अँड टिप्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर मी आलेले आहे आज 8:30ला मी दुकानात आले होते, कारण काय ना मला थोडं हॉस्पिटलमध्ये जायचं, त्याच्यामुळे मी आज लवकर आले होते, कारण 10 वाजता उघडतं हॉस्पिटल. तर म्हटलं चला आता 2 तासामध्ये मी ब्लाऊजची कटिंग करून घेते. आता सध्या माझ्या सासूबाई आलेल्या आहेत माझ्या दिवाळीपासून मदतीसाठी, तर त्या आणखीन इथंच आहेत. तर म्हटलं चला त्या आहे तोपर्यंत माझे ब्लाऊज उरकून घेते पटापटा, मग तेवढाच लोड कमी होतं ना ब्लाऊजचा. तर दिवाळीचं सीझन तर माझं एकदम फास्ट होतं. तर तुमचं कसं होतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे पहा मी एवढे ब्लाऊज रेडी करून ठेवले, ते तुम्हाला दिसत आहेत वरती. तर हे ब्लाऊज माझे कस्टमरचे आहेत. हे ड्रेस पण मी स्टिच केलेले, ही नऊवार पण मी स्टिच केलेली आहे. तर हे पहा मी कटिंग करत होते, सकाळपासून मी कटिंग करत होते. तर सॉरी मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही, तर नक्कीच तुम्हाला मी कटिंगचा पण व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मी काढून ठेवला आहे, तर म्हटलं चला थोडं असा छोटासा ब्लॉग बनावं. तर हे पहा मी एवढी ब्लाऊजची कटिंग करून ठेवली. हे पहा तुम्हाला दिसते एवढ्या ब्लाऊजची मी कटिंग करून ठेवली. आणि माझ्या दुकानाची अवस्था बघू शकता तुम्ही, अजून मी दुकान झाडलेलं पण नाही आहे. तर म्हटलं चला रात्रीच मी कटिंग करायला बसले होते. रात्री थोड्या ब्लाऊजची कटिंग झाली आणि आत्ता काय केलेत मी, तर त्यातला मला एक अर्जंट ब्लाऊज आहे जो की मला द्यायचा आहे. तो कुठं ठेवलं मी, हां. तर हा ब्लाऊज मी आज रेडी करणार आहे. म्हणजे एकच नाही, मी दिवसामध्ये भरपूर ब्लाऊज शिवत असते मैत्रिणी, पण आज मला बाहेर जायचं ना, तर वेळ काढून मला हा ब्लाऊज कसाही करून आज हा रेडी करूनच द्यायचा आहे. तर काल पण मी गेले होते, पण काल काही आमचं काम झालं नाही दवाखान्यामध्ये, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आज जायचं आहे. तर आज सगळ्यात अगोदर येऊन कटिंग केली ब्लाऊजची, आणि हा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचाच आहे. तर त्याच्यामुळे मी कटिंग करून ठेवला आहे. तर त्याच्यामुळे मी काय करायचं, जे अर्जंट असतं ते मशीनवर नेऊन मांडत असते, की माझ्या लक्षात येतं की हा हे अर्जंट द्यायचं आहे. आणि हे पहा एवढ्या ब्लाऊजची मी कटिंग केली आणि तुम्हाला मी दाखवतेच, थांबा. एवढा खजाना बाकी आहे जो कटिंग करायचा आहे, आणि एवढे कटिंग केलेले आहेत. तर मी इथं सगळे ठेवत असते माझे ब्लाऊज जे कटिंग केलेले आहेत ते, कारण कटिंग करून ठेवले ना तर पटापटा शिवायला खूप म्हणजे का नाही काही अडचण येत नाही. मी एकदा मशीनवर बसले ना 8 दिवस उठत नसते, मग मी 8 दिवस फक्त शिलाईच करत असते. तर तुम्ही कशी तुमच्याकडे कोणती ट्रिक आहे जी तुम्ही फास्ट ब्लाऊज रेडी करू शकता, तर माझी ट्रिक आहे. तर मी शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला. मी ब्लाऊज कटिंगला जर बसले ना, तर मी एका दिवसामध्ये जवळपास 25-30 ब्लाऊज कटिंग करून घेत असते. त्याच्यामध्ये काही ड्रेस पण असतात. आणि स्टिचिंगला बसले ना 8 दिवसात तेवढे मी उरकून घेत असते, कारण काय नाही येणारं पण कस्टमर असतं, आणि डेली मी एवढा टेन्शन नाही घेत, 4-5 ब्लाऊज स्टिच करत असते. तर माझे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का, माझे व्हिडिओ बघायला आवडतील का, नक्की सांगा मला. बाय बाय.